काही वेळामध्ये एनसीपी विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होईल। देवगिरीवरील बैठकीनंतर विधान भवनाकडे हे सगळेजण रवाना झालेले। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड होणार आहे आणि त्यासाठीच्या औपचारिकता प्रक्रियेसाठी आता हे सगळेजण विधान भवनाकडे चाललेत। महत्त्वाची बैठक 2 वाजता होणार आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आज राष्ट्रवादीच्या या विधिमंडळ गटनेतेपदी निवडीसाठीची जो बैठक आहे त्याकडे असणार आहे। तरी सर्व नेते आता विधान भवनमध्ये दाखल झालेले आहेत। देवगिरी बंगल्यावरून निघालेले राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळेच नेते आता सगळेच मंत्री या ठिकाणी पोहोचलेत, एकमेकांचं सांत्वन करतात। पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर सगळेच जण शोकसागरात बुडालेले आहेत। आजचा दिवस हा सगळ्यांसाठीच खरं तर एक वेगळा आहे। जरी राजकीय घडामोडी घडत असल्या तरी अत्यंत दुःखद असा हा सगळा प्रसंग आहे। एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात। गटनेत्याची निवड आज होणार आहे, त्यासाठीची ही बैठक आहे आणि म्हणूनच सर्वांचं लक्ष आहे। तर आपण ही काही दृश्य पाहतोय, ही गोविंद बागमधली आहेत आणि याच ठिकाणी पार्थ पवार सध्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा काही हालचालींना वेग आलेला आहे। त्या देवगिरीवरच्या बैठकीनंतर आता विधान भवनमध्ये गटनेतेपदाच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे। राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घडामोडी सध्या मुंबईमध्ये घडतात आणि आपण हे विधिमंडळातली दृश्य पाहतोय। पक्षाची बैठक आहे, एनसीपीचे सर्वच मंत्रीगण या ठिकाणी महत्त्वाचे नेते सगळे पोहोचलेले आहेत या बैठकीसाठी आणि याच बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या गटनेते पदावर शिक्कामोर्तब होणार आहे। अगदी राष्ट्रवादीचे सगळे नेते विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। घडामोडींना काल दिवसभरात आपण अनुभव बघितलं तर घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने आता उत्तराधिकारी कोण असणार या चर्चा विचारल्या जात होत्या, चर्चा झडत होत्या, प्रश्न विचारले जात होते। मात्र त्याचं उत्तर काल रात्री मिळालेलं आहे। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, गटनेता म्हणून त्यांची निवड होईल आणि तशा आता सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। जवळपास 5:30 वाजता शपथविधी होणार हे निश्चित झालेलं आहे। अनुपम, अगदी राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। आताच काही वेळापूर्वी ही एक मोठी बातमी आपण पाहिलेली होती, त्यामुळे अजित पवारांच्या राजकीय वारसदार आता सुनेत्रा पवारच असणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अगदी ही 2 दृश्य आपण बघतोय, एकीकडे गोविंद बागेतली दृश्य आहेत, या ठिकाणी पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे विधान भवनामध्ये सगळे राष्ट्रवादीचे नेते जमायला सुरुवात झालेली आहेत। ही 2 दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं पार्थ पवार आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। अनुपमा, एक घडामोड सकाळची अचानक घडली की काल सुनेत्रा पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले। पार्थ पवार बारामतीतच होते। आज अचानक पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले। एकीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या घडामोडी सुरू होत्या तर दुसरीकडे पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। नेमकी भेट कशासाठी झाली आहे, पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये नेमकी चर्चा काय होणार याची सुद्धा आता उत्सुकता ताणली गेलेली आहे। अगदी ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या शपथविधीसाठी मुंबईला यावं यासाठी पार्थ पवार यांचा आग्रह आहे। त्यामुळेच खरं तर या गाडीवर आपलं लक्ष आहे, कारण हीच काही वेळापूर्वी हे जे वाहन आहे ते या गोविंदबाग बंगल्याच्या बाहेर उभं होतं आणि आता पार्थ पवार तिथून निघतील त्यासाठी हे वाहन आत बोलवलेलं होतं। तर त्यांच्याबरोबर या गाडीमध्ये कोणी बसतं आहे का आणि मुंबईकडे येतंय का यावर आपलं लक्ष आहे। तर विधिमंडळाच्या प्रांगणातले हे शॉट्स आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आता जमलेले आहेत। गटनेतेपदाची निवड आहे, त्यासाठीची बैठक होऊ घातलेली आहे आणि सुनेत्रा पवार सुद्धा काही वेळात या ठिकाणी पोहोचतील। नियोजित वेळ ही दुपारी 2 वाजताची आहे। अगदी, आणि यासाठीच अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण बघतोय विधान भवनामध्ये गटनेता निवडी संदर्भात बैठक होणार आहे। सगळे नेते राष्ट्रवादीच्या विधान भवनामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली, काय अपडेट आहेत गोविंद? परिसरामध्ये राष्ट्रवादीचे जे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत काही महत्वाचे जे मंत्री आहेत किंवा काही आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामध्ये या ठिकाणी अनिल पाटील असतील, त्याचबरोबर आदिती तटकरे असतील किंवा आमदार सना मलिक आहेत, त्याचबरोबर नरहरी झिरवळ असतील, अण्णा बनसोडे आहेत, हे सगळे जे नेते आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रुपाली चाकणकर पोहोचलेले आहेत आणि साधारणतः 2 वाजता इथल्या विधानमंडळातल्या सभागृहात या सर्व गटनेता निवडीची जी बैठक आहे ती पार पडेल आणि त्यानंतर एकमुखाने सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना या ठिकाणी विधिमंडळाचा गटनेता म्हणून घोषित केला जाईल आणि त्यानंतर जी बाकीची जी प्रक्रिया आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासंदर्भातलं
ते जे पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांना दिले जाईल आणि त्यांच्याकडून ते राजीनामा जाईल. परंतु आत्ताची जी या ठिकाणी विधान भवनातली जी सगळी रेलचेल आणि एकंदरीत ते सगळे वातावरण जे बघतो आहोत ते सर्व जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते विधान भवनाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत आणि सर्व जे नेते एकमुखानं जे आहेत ते या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या नावाला जे आहेत ते अनुमती देताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही नेत्यांना या ठिकाणी प्रतिक्रियासाठी ज्यावेळेला विचारतो आहोत तर त्यावेळेला एकमुखाने सुनेत्रा पवारांचं नाव जे आहे ते गटनेता पदासाठी कामोर्चा या ठिकाणी सर्व जे पदाधिकारी आहेत आमदार जे आहेत ते या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. आज सर्व जे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांची बैठक होईल. त्या ठिकाणी त्यांच्या गटनेते पदाचा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडला जाईल त्याला काही आमदार अनुमोदन देतील, काही सूचक हे करतील आणि एकमताला हा जो आहे गटनेता जो आहे निवडीचा मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती या ठिकाणी विधान भवनाच्या पाहायला मिळते. आणि सर्व जे आमदार आहेत मंत्री आहेत ते या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये येत आहेत. मोठ्या घडामोडींना या ठिकाणी वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे. सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे. संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये एकच राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गजांच्या या ठिकाणी एंट्री होताना पाहायला आहे. आता सुनील तटकरे जे आहेत ते आलेले आहेत या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे.